नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाण्याचा एकही थेंब न वापरता 1 किलोच्या प्रमाणामध्ये सुकं चिकन कसं बनवायचं ते बघणार आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर सुकं चिकन बनवण्यासाठी इथे मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे। चिकन हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ आणि त्यानंतर इथे अर्धा चमचा हळद घालायची आहे। आता हे पूर्ण आपल्याला हे चिकनला चोळून घ्यायचं आहे आणि 20 ते 25 मिनिटांसाठी आपल्याला हे मुरवत ठेवायचं आहे। तर सुकं चिकन बनवण्यासाठी आपल्याला एक वाटण बनवायचं आहे। तर त्या वाटणासाठी इथे मी 2 कांदे, 1 टोमॅटो, 1 वाटीमधली अर्धी वाटी इथे खोबरं भाजून घेतलेलं आहे। हे सर्व मी भाजून घेतलेलं आहे। गॅसवर हे जाळी ठेवून भाजून घेतलेलं आहे। इथे आल्याचे 4-5 तुकडे घेतलेले आहे, 5 ते 6 लसूण पाकळी, 1 चमचा जिरं भाजलेलं, 1 चमचा तीळ घेतलेले आहे ते सुद्धा भाजून घेतलेले आणि 1 चमचा धन हे भाजून घेतलेले आहे। आता कांदा इथे भाजून घेतलेला आहे। वरून जरी भाजला तरी आतून सुद्धा तो छान असा वाफवला जातो आणि छान असा तो भाजला जातो। आता हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन बारीक असं वाटून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपण हे वाटण करून घेतलेलं आहे, खूप असं बारीक करून घेतलेलं आहे। आता हे बाजूला ठेवू आणि आपण सुरुवात करू। पण सुरुवात करण्याच्या आधी मला एक सांगायचं आहे की आपण हे चिकन बनवताना, सुकं चिकन बनवताना यामध्ये आपण बिलकुलही पाणी घालणार नाही। अंगच्या पाण्यामध्येच आपण हे सुकं चिकन बनवणार आहे। तर बघा, गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण तेल घालणार आहे। इथे मी 2 चमचे तेल घालणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल घालायचं आहे। नॉनव्हेजसाठी तेल हे जास्तच वापरलं जातं। तर बघा, आपण तेल छान असे हे गरम करून घेऊ। तेल गरम झालेलं आहे। यामध्ये आपल्याला 1 मोठा कांदा बारीक कट केलेला घालून घ्यायचा आहे आणि खूपही आपल्याला लाल भाजायचा नाही, अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंत फक्त आपल्याला परतून घ्यायचा आहे। तर कांदा छान असा ट्रान्सपरंट झालेला आहे। यामध्ये आपल्याला 1 टोमॅटो बारीक कट केलेला टाकून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा छान असा परतून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवा। तर इथे टोमॅटो सुद्धा परतून झालेला आहे। आता आपल्याला काही सुके मसाले घालायचे आहे। इथे मी 1 चमचा मिरची पावडर घेतलेली, 1 चमचा काळा मसाला घेतलेला, 2 चमचे इथे मी कांदा लसूण मसाला, 1 चमचा धना पावडर। आता हे सर्व आपण तेल सुटेपर्यंत छान असं परतून घेऊ। मसाला छान असं परतून झालेला आहे, तेल सुद्धा सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण जे केलेलं वाटण आहे ते वाटण यामध्ये आपण घालून घेऊ। बघा, आता वाटण सुद्धा आपल्याला पूर्णपणे परतून घ्यायचं आहे। तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। जास्त वेळ लागत नाही कारण आपण सर्व हे भाजून घेतलेलं आहे। तर वाटण सुद्धा आपलं छान परतून झालेलं आहे आणि तेल सुद्धा सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण जे चिकन मुरवायला ठेवलेलं होतं ते चिकन यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि सर्व इथे मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। कारण चिकन ओलं असल्यामुळं त्याला भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं आणि पाणी सुटतं, त्यामुळे आपल्याला पाणी बिलकुलही इथे घालायचं नाही। आणि बिना पाण्याचं चिकन जर शिजवलं तर खूप असं टेस्टी चिकन होतं। तुम्ही एकदा नक्की करून बघा, कारण याआधीसुद्धा भरपूर मी चिकनच्या रेसिपी दिलेल्या आहे, माझ्या चॅनलवर तुम्ही बघू शकता। तर बघा, हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आणि 5 मिनिटासाठी आपण यावर झाकण ठेवणार आहे।
तर बघा 5 मिनिटे आपण झाकण ठेवलं होतं आणि छान असं तेल सुटलेलं आहे. आता हे परत एकदा आपण मिक्स करून घेऊ. बघा अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. कुठेही तळाला चिकटत नाही किंवा लागतही नाही. आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं. गॅसची फ्लेम ही पूर्णपणे लो करायची आहे. आता या झाकणावर आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर बघा इथे ग्लासभर पाणी घालणार आहे मी. पाणी घातल्यामुळे खाली आपल्या कढईला तळाला बिलकुलही मसाला करपत नाही आणि मंद गॅसवर छान असं हे चिकन शिजल्या जातं. तर आता हे चिकन आपल्याला अधूनमधून 5-5 मिनिटांनी चेक करायचं आहे आणि हलवून घ्यायचं आहे. परत हे झाकण ठेवायचं आहे. तर 5 मिनिटं झालेले आहे आणि आपण एकदा चेक करूया. तर बघा छान असं पाणी सुटलेलं आहे आणि एकदा परत आपण हे चिकन हलवून घ्यायचं आहे. असंच आपण 5-5 मिनिटांनी चेक करायचं आणि हलवून घ्यायचं आहे. बिलकुलही चिकन खाली चिकटत नाही. तर अशा पद्धतीने आपण हे चिकन शिजवून घेऊ. आता परत आपल्याला हे ताट ठेवून द्यायचं आहे. तर बघा 2-2 वेळा मी 5-5 मिनिटांनी चेक केलं. एक वेळा चेक केलं तेव्हा परतून घेतलं आणि दुसऱ्यांदा जेव्हा ताटावर पाणी ठेवलं त्यावेळेस भरपूर असं पाणी सुटलेलं. त्यानंतर झाकणावरचं पाणी मी काढून टाकलं आणि मंद गॅसवर छान असे हे 25 ते 30 मिनिटे हे चिकन शिजवून घेतलेलं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता मस्त असं हे सुक्कं चिकन आपलं पाण्याचा वापर न करता आपण शिजवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा वास येतोय. मस्त असं हे चिकन तयार झालेलं आहे. आता यावर टाकूया अगदी भरपूर अशी ताजी ताजी कोथिंबीर आणि गॅस बंद करूया. हे एकदा मिक्स करून घेऊ. तर अशा पद्धतीचं तुम्ही चिकन नक्की बनवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.